आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्या महामाया देवी पटांगणामध्ये प्रथम मी महामाया देवी व यल्लामा देवी चरणी नतमस्तक होतो। आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय खासदार साहेब, तरुणांचा आयडॉल, सोलापूर जिल्ह्याचा आयडॉल तरुण देरशील भैया माळशिरसचे आमदार नुकतेच ज्यांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केले ते उत्तमरावजी जानकर साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ आणि काशेगावचा आमचा बुलंद आवाज, गेली 40 वर्ष सातत्यानं जे राजकारणात कटिबद्ध असे काम केलेले आमचे आदरणीय वसंतराव देशमुख व तरुण मित्र, ज्येष्ठ नागरिक, तसेच समोर बसलेले लाख मोलाचे तरुण मित्र, ज्येष्ठ वडीलधारी बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आपणास आज सांगू इच्छितो की आपण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक यासाठी एकत्रित आलेलो आहोत। आपण वसंतनाना यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगावचा आतापर्यंत भरपूर विकास केलेला आहे। नुसत्या कासेगावचा नाही तर साहेब जर बघायचं असेल तर ज्या सरकोलीला रस्ता जातो करताना आम्हाला भाग्य मिळालं। आपल्या आदरणीय नानांनी पालकमंत्री मला वाटतं मालक देशमुख साहेब होते, त्यांचा निधी आणून जो सरकोलीला रोड जातोय राजनीतून तो रस्ता सुद्धा आमदार साहेब जे जात होते 15 वर्ष आमदारांना जे जमलं नाही ते आमच्या आदरणीय नानांनी केलेलं आहे। आज तिथला विकास कामाचा जर आपण आलेख म्हणजे उल्लेख केला तर सगळ्यात जास्त निधी असा रांजणीला सुद्धा दिलेला आहे, संपूर्ण काशेगावला तर दिलेलाच आहे। असं गेली 40 वर्ष त्यांनी समाजाचा विकास केला आहे। तसेच इथून पुढे विकास करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस व घड्याळ्या चिन्हाला मतदान करून आपण संजय भाऊ वाघमारे, प्रमोद देशमुख सर व खाली सरकोली गणातून असणाऱ्या ताई भोसले ताई यांना आपण येणाऱ्या 7 तारखेला आपलं तुतारी वाजवणारा माणूस व घड्याळ हे चिन्ह समोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। तसेच आदरणीय पवार साहेबांचे मोठ्या दादांचे हात आज आपल्या दादा हयात राहिले नाहीत, दोन्ही राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी आपण या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। तसेच कासेगाव आतापर्यंत आपल्या कासेगाव गटातील गावातील गेल्या 40 वर्षापासून औदुंबरांना पाटील असतील, सुधाकर पंत मालक परिचारक असतील, वसंतदादा काळे असतील, यशवंत भाऊ पाटील असतील, पूर्वत भाऊ असतील, कल्याणरावजी काळे असतील, स्वर्गीय भारतनाना बालके असतील, चालू समाधान दादा अवतडे असतील, भगीरथ दादा यांना आपल्या गावाने व गटाने आतापर्यंत मोठ्या पदावर पोहोचवलेलं आहे। हे सर्वजण छोट्या छोट्या गावातून आलेले नेते जर इतक्या मोठ्या पदापर्यंत आपल्या गावातून जात असतील तर आपल्या नानांना आपल्या जिल्ह्यातील एक बुलंद आवाज म्हणून ही संधी आपल्याला आहे। आपूर तालुक्याचं जिल्ह्याचं लक्ष आपल्या गावावर लागलेलं आहे। आज नानांनी एक अतिशय मोठी भूमिका घेतलेली आहे। मोठमोठ्या ऑफर काही आलेले होतं तरी नानांनी ठरवलं जातीयवाद करायचा नाही, जी जागा आहे आरक्षित ती त्यांनाच मिळाली पाहिजे या तत्वाने त्यांनी शेवटपर्यंत ठाम राहिले आणि आज त्यांनी तो उमेदवार उभा करून कुठल्याही बोलबाताला न काय करता ठामपणे आपले उमेदवार उभे केले आणि त्यांनी आज लढायचं ठरवलं आणि ते दोन्ही उमेदवार म्हणजे संजयभाऊ वाघमारे आणि प्रमोद देशमुख सर आणि भोसलेताई 3 उमेदवार एकतर्फी लढायचं ठरवलं आपल्या पवार गटातून आणि अजितदादा गटातून। हे करत असताना मग आपल्या कासेगावचे नाव देशाच्या बाहेर व देशात राज्यात गाजलेले आहे। सर्व देशाचे नेते आपल्या गावाला ओळखतात। मग एखादा नेता आपल्या गावामध्ये नानांसारखा असेल तर त्यांना आपण सर्वांनी साथ देण्याची गरज आहे। त्यासाठी येत्या 7 तारखेला खरोखरच मित्रांनो आपल्या काशेगावचं नाव आणि आपल्या आदरणीय नानांचं नाव आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात गाजलं पाहिजे असं करूया आणि भरघोस मताने या दोन्ही उमेदवारांना 3 उमेदवारांना निवडून देऊया आणि गावातून कमीत कमी नाना आम्ही 3000 लीड देऊ एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो। आपल्या 6 वार्ड आहे, 6 वार्डातून मी देऊ, 1 नंबर वार्डातून तर येणारच आहे, पण राहिलेल्या 5 वार्डातून आम्ही आपल्याला भरघोस असं मतदान करू आणि लीड देऊ आणि विरोधकांना दाखवून देऊ त्यांची ताकद, नानांची ताकद काय आहे त्यांनी लाख बोलतील, नाना म्हणते की हा माझा गट आहे, कारण ते 100% ठाम आहेत त्या शब्दावर, कारण नानांचं काम आहे आपल्या गटामध्ये।